ब्रह्मदेव म्हणाले, प्रभो, आपण अनंत आहात. आपल्या शक्तीचा कोणाला अंत लागत नाही. आपला पराक्रम अद्भुत आणि कर्म पवित्र आहे. जरी आपण गुणांच्या द्वारा आपल्या लीलेने संपूर्ण विश्वाची उत्पत्ती, पालन आणि प्रलय करीत असला तरी स्वतः निर्विकार असता मी आपणास नमस्कार करतो. श्री रुद्र म्हणाले, कल्पाचा शेवट करण्यासाठी आपण क्रोध धारण करता, पण ज्या तुच्छ दैत्याला मारण्यासाठी आपण आज क्रुद्ध झालात तो मारला गेला आहे. त्याचा मुलगा आपल्याला शरण आला आहे. हे भक्तवत्सल प्रभो, आपण आपल्या या भक्ताचे रक्षण करावे. इंद्र म्हणाले, हे परमात्मन नरसिंहा, आपण आमचे रक्षण करून आमचे जे यज्ञभाग आम्हाला परत मिळवून दिले ते वास्तविक आपलेच आहेत. दैत्याच्या त्रासाने मिटलेले आमचे हृदयकमळ आपण प्रफुल्लित केले, ते सुद्धा आपलेच निवासस्थान आहे. अहो नाथ, हे जे स्वर्गाचे राज्य त्याची आपल्या सेवकांना काय तमा, कारण ते काळाचाच घास आहे. आपले भक्त आपल्या भक्तीशिवाय मुक्तीचा सुद्धा आदर करीत नाहीत, तर मग इतर भोगांची काय कथा. ऋषी म्हणाले, हे पुरुषोत्तमा, आपण तपश्चर्येच्या मार्गानेच आपल्यात लीन झालेल्या जगाची पुन्हा उत्पत्ती केली होती आणि त्याच आत्मतेजस स्वरूप श्रेष्ठ तपश्चर्येचा आम्हाला उपदेश केला होता. या दैत्याने त्या तपश्चर्येचा विध्वंस केला होता. हे शरणागत वत्सला, या तपश्चर्येचे रक्षण करण्यासाठी अवतार धारण करून त्याच उपदेशाला आपण अनुमोदन दिले आहे. पितर म्हणाले, प्रभो, आमचे पुत्र आमच्यासाठी जे पिंडदान करीत ते हा बळजबरीने हिसकावून घेऊन खात असे. जेव्हा ते तीर्थामध्ये किंवा पर्वकाळी तिल तर्पण करीत ते सुद्धा हा पीत असे. आज आपण आपल्या नखांनी त्याचे पोट फाडून ते सर्व आम्हाला परत दिले. सर्व धर्मांचे आपणच रक्षण करते आहात. हे नृसिंहदेवा, आम्ही आपणास नमस्कार करीत आहोत. सिद्ध म्हणाले, हे नृसिंहदेवा, या दुष्टाने आपल्या योग आणि तपश्चर्येच्या बळावर आमची योग साधनेने सिद्ध केलेली गती हिसकावून घेतली होती. आपण आपल्या नखांनी या घमेंडखोराला फाडले आहे. विनम्र भावाने आम्ही आपल्या चरणांना नमस्कार करीत आहोत. विद्याधर म्हणाले, हा मूर्ख आपले बळ आणि शौर्य यांनी घमेंडखोर झाला होता. आम्ही विविध धारणा करून जी विद्या प्राप्त केली होती ती सुद्धा याने नाहीशी करून टाकली. युद्धामध्ये आपण याला यज्ञ पशुप्रमाणे मारले. मायेने नृसिंह बनलेल्या आपणास आम्ही नित्य नमस्कार करीत आहोत. नाग म्हणाले, ज्या पाप्याने आमचे मणी आणि आमच्या श्रेष्ठ व सुंदर स्त्रियांना सुद्धा हिसकावून घेतले, आपण त्याची छाती फाडून आपण आमच्या पत्न्यांना अतिशय आनंदित केले आहे. प्रभो, आम्ही आपणास नमस्कार करीत आहोत. मनु म्हणाले, देवादिदेवा, आम्ही आपल्या आज्ञाधारक मनु आहोत. ज्या दैत्याने आमची धर्ममर्यादा उल्लंघिली होती त्या दुष्टाला आपण मारले. आम्ही आपले सेवक आहोत. आम्ही आपली काय सेवा करावी याविषयी आज्ञा करा. प्रजापती म्हणाले, परमेश्वरा, आपण आम्हाला प्रजापती बनविले होते, परंतु याने मनाई केल्याने आम्ही प्रजा उत्पन्न करू शकत नव्हतो. आपण याची छाती फाडली आणि हा जमिनीवर कायमचा झोपी गेला. सत्वमय मूर्ती धारण करणाऱ्या हे प्रभो, आपला हा अवतार जगाच्या कल्याणासाठी आहे. गंधर्व म्हणाले, प्रभो, आम्ही आपल्यासाठी नृत्य करणारे, अभिनय करणारे आणि संगीत ऐकविणारे सेवक आहोत. ज्या दैत्याने आपले बळ, शौर्य आणि पराक्रमाने आम्हाला त्याचे गुलाम करून ठेवले होते त्याची आपण ही दशा केलीत. कुमार्गाने जाणाऱ्याचे कधीच कल्याण होत नाही, हेच खरे. चारण म्हणाले, प्रभो, सज्जनांच्या हृदयाला पीडा देणाऱ्या या दुष्टाला आपण संपविले आहे. जे प्राप्त होताच जन्म मृत्यूरूप संसार चक्रातून सुटका होते त्या आपल्या चरणकमळांना आम्ही शरण आलो आहोत. यक्ष म्हणाले, हे नरहरे, आपल्या श्रेष्ठ कर्मांमुळे आम्ही आपल्या सेवकांमध्ये प्रधान म्हणून गणले जात होतो, परंतु हिरण्यकशिपूने आम्हाला आपली पालखी वाहणारे भोई बनविले. हे प्रकृतीच्या नियामक परमात्म्या, याच्यामुळे लोकांना होणाऱ्या कष्टाच्या जाणीवेनेच आपण त्याला मारले आहे. किमपुरुष म्हणाले, आम्ही अत्यंत तुच्छ असे किमपुरुष आहोत
आणि आपण सर्व शक्तिमान महापुरुष आहात. सत्पुरुषांनी याला धिक्कारले, म्हणूनच हा कुपुरुष नष्ट झाला. वैतालिक म्हणाले, भगवन, मोठमोठ्या सभा आणि ज्ञानयज्ञांमध्ये आम्ही आपल्या निर्मल यशाचे गायन करून मोठी प्रतिष्ठा प्राप्त करून घेत होतो. या दुष्टाने आमचे ते उपजीविकेचे साधनच नष्ट केले होते. महारोगाप्रमाणे या दुष्टाला आपण मुळापासून उखडून टाकले. ही मोठी सौभाग्याची गोष्ट आहे. किन्नर म्हणाले, आम्ही किन्नरगण आपले सेवक आहोत. या दैत्याने आम्हाला वेठबिगार केले होते. हे हरे, आज आपण या पाप्याला नष्ट केले. हे नरसिंह प्रभो, अशीच आपण आमची भरभराट करीत राहावे. भगवंतांचे पार्षद म्हणाले, शरणागत वत्सला, सर्व लोकांना शांती प्रदान करणारे आपले हे अलौकिक नृसिंहरूप आम्ही आजच पाहिले आहे. भगवन, ज्या सनकादिकांनी शाप दिला होता तोच हा आपला आज्ञाधारक सेवक. आम्ही असे समजतो की आपण कृपाळूपणे याचा उद्धार करण्यासाठीच याचा वध केला आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. अध्याय 8 समाप्त. श्री सद्गुरु चरणारविंदार्पितमस्तु.